तर मित्रांनो, लग्न का करावं? तर यासाठी करावं कारण मी काल आमचा गृहलक्ष्मीला एक रील शेअर केली. एक मिनिट थांबा, मी दाखवतो ती रील. ही रील मी शेअर केली काल माझ्या गृहलक्ष्मी. फाइनली मैंने ये वायरल प्याज का पराठा ट्राई कर ही लिया. आणि हे कसं बनवायची ही रेसिपी तिला काल मी रात्री शेअर केली आणि आज ती चक्क बनवते आहे पराठा. धन्यवाद. वाह. शुभ दुपार मंडळी. आता मी शिनोळीला गेलेलो सकाळची सगळी कामावरून आणि कदाचित आज पण पावसाची चिन्ह आहेत. काल पण पाऊस पडला भरपूर, विजांचा कडकडाट असा, त्यामुळे आमची गुरं आमच्या गाई वगैरे सगळ्या खूप घाबरल्या आणि आज मी त्याच्यामुळे गडबडीत आलो. शिनोळीला कशासाठी गेलो तर हे आणण्यासाठी. ही एक कोंबडी आणली आम्ही घरातून, जी आता खुडूक बसते, त्यामुळे आता हिला रावणी बसवायची. बघूया, पहिलाच प्रयत्न आहे. पिल्लं निघतील नाही निघतील माहिती नाही, पण आहे प्रयत्न तरी करायला पाहिजेत. त्यामुळे आता पहिला प्रयत्न असणार आहे आमचा. बघू काय काय होतं. आणि हां, जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आमचा काळ भैरव आलेला आहे शेवटी. आणि तो कोण आहे, काय आहे, कोणती वंशावळ आहे, काय ब्लडलाईन आहे ते तुम्हाला उद्या समजेल. त्यामुळे विषय गंभीर आहे. तर आत्ता जाऊन तिची व्यवस्था करू आपण व्यवस्थित. चला. हे काय टाकलं आशिष? आमच्याकडे याला वाट म्हणतात. ते मसूर आणि हरभऱ्याचं मळणी केल्यानंतर जो खर्चाचा भुसा असतो तो टाकला आहे. तर आता आमच्या मासाहेबांनी आम्हाला जसं सांगितलं तसं नियोजन केलेलं आहे. आम्ही आता बघू किती अंडी उगवतात आणि किती अंडी उगवत नाहीत, ती काय होतं. पहिलाच प्रयोग आहे, बघू. तसे 15 अंडी ठेवलेत, काय काय होतं बघू. आता तिला झाकून ठेवावं लागेल थोडे दिवस. तर आमच्या या ज्या गृहलक्ष्मी आहेत त्या सर्व गुणसंपन्न आहेत. त्यांनी ब्युटिशियनचा पण कोर्स केलेला आहे. त्यामुळे आज आमचे लाड चालू आहेत, लाड. त्या आज माझ्या पॅम्परिंग, आज माझ्या वाट लागलेल्या केसांची काळजी म्हणून ते आता काय करायला, स्पा ट्रीटमेंट द्यायला लागले त्याला. हेअर स्पा ते सुद्धा शोभस्को अजून मी आणल्यापासून वापरलेलं नाही आहे. भारी हो. आयुष्यात पहिल्यांदा असलं काहीतरी करून घ्यायला लागलं मी. त्यामुळे बघू आता काय काय होतंय. केस जाणार नाहीत ना? एवढ्या चांगल्या कंपनीचा स्पा करते मी तुला. लग्न केल्याचे फायदे. तर आजचा दिवस बराच मोठा होता, तरी मी सगळे पडदे वगैरे लावून आलेलो गोट्यामध्ये. आणि आता हे रात्रीचं आपल्या गाईंना आणि कोंडांसाठी हे डाएट चालू आहे. डाएट म्हणण्यापेक्षा थोडंसं फायबरस फूड. आता आमच्या इकडच्या लोकल भाजीवाल्यांना मी ऑर्डर दिलेली आहे. आपण एक एक पोतं डायरेक्ट मागवलं आहे, गाजराचं, काकडीचं आणि बीटचं. आता ते उद्या आलं असेल तर उद्याचं आणावं लागेल. कारण कसं आहे, एखादंच आपल्याला कमी पडलं चालेल, पण आपल्या गाईंना आणि आपल्या नंदींना कमी पडणं परवडायचं नाही आपल्याला. तर आजचा दिवस इथंच संपूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.